ಸಂಕೇಶ್ವರ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಯೋಗ ಜೀವನ್ ಮತ್ತು ಜುಂಬಾ ಫಿಟ್ನೆಸ್ ಕೇಂದ್ರದ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಗಜಾನನ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಜರುಗಿತು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಮುಖ ಉಪಸ್ಥಿತಿ ಸೌ ಜಯಶ್ರೀ ವಿನೋದ್ ಘೋಲಪ್, ಸೌ ಅರುಣಾ ಗಿರೀಶ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಸೌ ಎಂ.ಕೆ. ಪಾಟೀಲ್ ಉರ್ಫ್ ದೇಸಾಯಿ, ಸೌ ಡಾಕ್ಟರ್ ಶೀತಲ್ ವೈಭವ್ ಭಿಡೆ, ಸೌ ಶ್ರೀ ವಿದ್ಯಾ ರಾಜು ಬಾಂಬ್ರೆ ಇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕೇಂದ್ರವು ಉದ್ಘಾಟನೆಗೊಂಡಿತ್ತು. ಮೊದಲಿಗೆ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನೆ ಮಾಡಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಪುಷ್ಪವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಾಗತ ಬಯಸಲಾಯಿತು. ಈ ಒಂದು ಶ್ರೀ ಯೋಗ ಜೀವನ ಮತ್ತು ಜುಂಬಾ ಫಿಟ್ನೆಸ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಅಡ್ಮಿಷನ್ಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಇರುತ್ತವೆ. ಈ ಒಂದು ಯೋಗ ಜೀವನಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನವನ್ನು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಒಂದು ಯೋಗ ಜೀವನದ ಜುಂಬಾ ಫಿಟ್ನೆಸ್ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರವೇಶ ಇರುತ್ತದೆ. ಶ್ರೀ ಗಜಾನನ್ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ, ಮಠ ಓಣಿ, ಸಂಕೇಶ್ವರ್. ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ 6:45ರಿಂದ ಮುಂಜಾನೆ 7 ಗಂಟೆವರೆಗೆ ಈ ಒಂದು ಕೇಂದ್ರವು ಪ್ರಾರಂಭ ಇರುತ್ತದೆ. तेज प्रभु न्यूज संकेश्वर. दर्शनामध्ये एक दर्शन सुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मात दिसून येतात. योग ही एक भारतातील 5000 वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. योगाचे ही एक वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे. शरीरस्य च वैतकेन योपाकरोतं प्रवरं मुनिना पतंजली प्रांजलिरानतोस्मि. हा एवढा सुंदर श्लोक पतंजलीने सांगितलेला आहे की योगाच्या माध्यमातून कसा होतो की योग जो आपण साधना केली तर सगळ्यात महत्त्वाचं आपली वाचा ही स्वच्छ होती. आपलं जे बोलणं आहे ते सात्विक होतं. योगेन चित्तस्य पदेन वाचा, बोलण्यातनं सात्विकतापणा येते. मलम शरीरस्य वैद्यकेन, म्हणजे तेव्हा वैद्याची गरज भासत नाही. योपाकरोतम म्हणजे आपल्याला शरीरातला जो प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळे दोष असतात, वात, पित्त, कफ, पण ह्याला संतुलित करायचं काम हे फक्त योगाच्या माध्यमातून केलं जातं. औषध गोळ्या हा पर्याय आहे, पण औषध गोळ्या खाल्ली की साईड इफेक्ट होणार, पण योगाचा केल्याने कोणत्याही गोष्टीचा साईड इफेक्ट होत नाही. एक्सपिरियन्स इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. ऐकायलाच खूप छान वाटलं. कुठल्याही योगा प्रॅक्टिस केलेल्या व्यक्तीशी तुम्ही जर बोलला तर ट्रान्सफॉर्मेशन हे नक्की असतेच. तुम्ही जर 4-5 वर्ष योगा करताय तर तुम्ही ऑटोमॅटिकली काही ना काहीतरी बदल होत आहेच. आणि ते बदल इतके सूक्ष्म असतात, कदाचित बघणाऱ्या माणसाला वाटत नाही शीतल तशीच आहे, काय फार फरक पडले. पण जे लोक मला आधीपासून ओळखतात आणि जे आत्ता बघतात त्यांना खूप फरक जाणवतो की देयर इज समथिंग इन यू. असं माझे आता फ्रेंड्स जे मला भेटतात म्हणजे कुछ तो बदल गई है यार, तू समझ नहीं आ रहा.